हा मागच्या याच्यात आपण एनर्जी अँड यूज ऑफ एनर्जी नंतर ग्रीन एनर्जी कशाला म्हणतात, एनर्जी कशाला म्हणतात ते पाहिलं. नावडे जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, की ही जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ज्याच्यावर आपण बोलत आहे ही कशी जनरेट केल्या जाते. तर मोस्ट ऑफ द इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड विच इज इन्व्हेंटेड बाय मायकल फॅराडे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आपण पाहिलेलं आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय आणि मग त्याच्यामधनं काय काय निर्माण होते. तर इट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक और मॅग्नेटिक इंडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स दॅट इज व्होल्टेज, आणि त्याच्यामधनं मग व्होल्टेजचं प्रोडक्शन होते म्हणजेच आपण इथे म्हणतो की करंट आहे. तर इट इज अक्रॉस अँड इलेक्ट्रिकल कंडक्टर. Electromagnetic or magnetic inductions is the production of electromagnetic force, that is voltage. It is across an electrical conductor in changing magnetic field. जेव्हा आपण magnetic field change करत गेलो तर त्या कंडक्टर मध्ये व्होल्टेज potential difference निर्माण होतो. That potential difference means there is a presence of electric current in the conductor. तर आणखी दुसरी डेफिनेशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इज अ करंट प्रोड्यूस बिकॉज ऑफ द व्होल्टेज प्रोडक्शन. व्होल्टेज प्रोडक्शन मुळे करंट प्रोड्यूस होते, त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो. पण कशामुळे तर ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इज अ करंट प्रोड्यूस बिकॉज ऑफ व्होल्टेज प्रोडक्शन दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स ड्यू टू द चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड्स. आणि आपण हे मागच्या चॅप्टरमध्ये चांगलं शिकलेलं आहे की जर समजा एकदा आपण कंडक्टर जो आहे त्याला मुव्हिंग ठेवायचं तर मॅग्नेटला फिक्स ठेवायचं, किंवा मॅग्नेट मुव्हिंग असेल तर कंडक्टर फिक्स. आणि दोन्ही केसेस मध्ये आपण पाहिलं होतं की इलेक्ट्रिक करंट निर्माण होतो आणि मग त्याचे युजेस वगैरे पाहिलं होतं. तर तो आपल्या इथे भाग नाही आहे. पण जे काही पॉवर प्लांट्स आहेत तिथे इलेक्ट्रिकल एनर्जीचं प्रोडक्शन होते. इट इज बाय युजिंग द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड दॅट वॉज इन्व्हेंटेड बाय मायकल फॅराडे. ओके, सो मोस्ट ऑफ द इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स म्हणजे जास्तीत जास्त आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन्स इन्व्हेंटेड बाय मायकल फॅराडे. According to this principle, त्याच्यानुसार काय, whenever magnetic field around a conductor changes, a magnetic field around a conductor म्हणजे समजा असे वायर आपला की त्याच्या भोवतीची जर मॅग्नेटिक फील्ड जर चेंज केली तर काय होते, a potential difference is generated across that conductor. आणि मग त्या कंडक्टरच्या अक्रॉस मध्ये पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होते. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस इन दॅट कंडक्टर. आणि मॅग्नेटला काय केलं होतं आपण की मॅग्नेटिक फील्ड काय केली होती, अराउंड द कंडक्टर इज चेंजिंग. अशा प्रकारचं वापरून आपण की हे प्रयोग पाहिलेले आहे. ओके, द फील्ड अराउंड द कंडक्टर कॅन बी चेंज इन अ टू वेज. आता जे कंडक्टर आहे त्याच्या भोवतीची फील्ड मॅग्नेटिक फील्ड आपण दोन पद्धतीने चेंज करू शकतो. द फील्ड अराउंड अ कंडक्टर कॅन बी चेंज इन अ टू वेज. दोन वेज कोणते, तर एक तर कंडक्टरला स्टेशनरी ठेवायचं बिलकुल स्थिर, मॅग्नेटची मोशन करायचं, मॅग्नेटला मूव्ह करायचं इकडे तिकडे. ओके, दुसरं मॅग्नेटला स्टेशनरी ठेवायचं आणि मग कंडक्टरला मूव्ह करायचं. हे दोन वे. ओके, आणि दोन्हीच्या नुसार आपण काय करू शकतो, तर पोटेन्शियल डिफरन्स निर्माण करू शकतो, इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करू शकतो. द फील्ड अराउंड अ कंडक्टर कॅन बी चेंज इन अ टू वेज. इफ अ कंडक्टर इज स्टेशनरी, आता कंडक्टर म्हणजे वायरला आपण स्टेशनरी ठेवलं, ओके, अँड मॅग्नेट इज रोटेटिंग, मॅग्नेटला रोटेट ठेवलं, ही एक कंडिशन झाली. द फील्ड अराउंड the field around the conductor changes are if a magnet is stationary but the conductor is moving, then also the field around the conductor will change.
आणि दोन्ही किस्से केले तरी पण त्याच्या भोवतीची मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर असो की मॅग्नेट असो चेंज होईल. म्हणजे दोनच नाही, मॅग्नेट आहे आपल्याजवळ आणि कंडक्टर आहे. तर मॅग्नेटला पहिले स्थिर ठेवलं तर कंडक्टर मुव्हिंग राहील आणि कंडक्टरला जर स्थिर ठेवलं तर मॅग्नेट मुव्हिंग राहील. पण या दोन्ही केसेसमध्ये मॅग्नेटिक फील्ड जी आहे कंडक्टरच्या भोवतीची ही चेंज झालेली असेल. आणि या दोनच पद्धतीचा वापर करून आपलं इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट केली जाते. ओके, सो thus in both these cases a potential difference is created across the conductor. Figure 5.1 आणि मग फिगर 5.1 इथे दाखवलेली आहे पुढच्या पेजवर. तर बघा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन तिथे दाखवलेलं आहे ना, लाईन्स ऑफ फ्लक्स म्हणजे चुंबकीय बलरेषा की त्याचं हे दाखवलेलं आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड दाखवलेली आहे दॅट इज रोटेटिंग वन बिकॉज conductor or a magnet either or one of them is moving. त्याच्यापैकी एक जण मूव होत आहे आणि मग मॅग्नेटिक फील्ड काय करून राहिलेली आहे, रोटेट होऊन राहिलेली आहे, चेंज होऊन राहिलेली आहे. आणि मग इथं कॉईल दाखवलेली आहे आणि इकडे व्होल्टमीटर जोडलेला आहे की तिथे खरंच पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होते का, आणि तो होते. आणि मग इंड्यूस ईएमएफ आणि मग इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तिथं निर्माण झालेला दाखवलेला आहे. अशा प्रकारे हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा वापर इथे केल्या जाते. ओके, सो दोनच पद्धती लक्षात ठेवायच्या. दोघांपैकी एकाला स्थिर ठेवणे, दुसऱ्याला मुव्हिंग ठेवणे. दोन पोल, इट इज मॅग्नेट अँड कंडक्टर. बस. द इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग मशीन, द इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग मशीन बेस्ड ऑन this principle, this means it is electromagnetic induction, is called electric generator. म्हणजे the electrical power generating machine ज्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते अशी मशीन. आणि तिने कोणतं हे वापरलेल्या प्रिन्सिपल is based on the electromagnetic induction principle is called as electric generator. ही डेफिनेशन लक्षात ठेवाली इथे. म्हणजे फिल इन द ब्लँक्स वगैरे साठी सुद्धा कामी येते. द इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग मशीन बेस्ड ऑन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन प्रिन्सिपल इज कॉल्ड इलेक्ट्रिक जनरेटर. इज कॉल्ड इलेक्ट्रिक जनरेटर. बघा, such large generators are used in commercial power generating plants. आता कमर्शियल पॉवर जनरेशन करायची आहे मोठ्या प्रमाणात, तर छोटं इलेक्ट्रिकल आपलं छोटं जनरेटर वापरल्याने थोडी होईल, तर खूप मोठंच वापरावं लागेल. मग सच लार्ज जनरेटर्स आर यूज इन अ कमर्शियल पॉवर जनरेशन प्लांट्स. टर्बाइन इज यूज टू रोटेट द मॅग्नेट इन द जनरेटर. आता तो जनरेटर असते, जनरेटरच्या आतमध्ये मॅग्नेट असते आणि मग बाजूला टर्बाइन असते आणि एक टर्बाइनला ब्लेड्स असतात आणि मग याच्यावर एनर्जीचा सोर्स वेगाने सोडल्या जाते. तर काय होईल, तर हा टर्बाइन वेगाने फिरायला लागेल. वेगाने फिरल्याबरोबर मॅग्नेट फिरेल. जो मॅग्नेट जनरेटर मध्ये आहे. कुठे आहे तो मॅग्नेट? जनरेटर मध्ये आहे. मग मॅग्नेट फिरायला लागल्यावर तिथे इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होईल. तर असं प्रिन्सिपल आहे. म्हणजे सर्वात पहिले टर्बाइनला ब्लेड्स असेल आणि मग त्याच्यावर एखादा एनर्जीचा सोर्स वेगाने आणि मग त्याला मोशन मध्ये आणेल. मग कायनेटिक एनर्जी त्याच्यामध्ये निर्माण होईल कारण मोशनमुळे. मग ती मॅग्नेटला फिरवेल जो जनरेटर मध्ये बसवलेला आहे आणि मग तिथे इलेक्ट्रिकल एनर्जीचं जनरेशन होईल. असं साधं प्रिन्सिपल आहे. बरोबर लक्षात ठेवलं तर लक्षात येईल. So turbine is used to rotate the magnet in the generator. बस एवढं लक्षात ठेवायचं. This turbine is used to rotate the magnet. Where this magnet is present, it is in a generator. Okay? Generator त्याच्या आतमध्ये मॅग्नेट आणि बाजूला टर्बाइन आणि मग त्याच्यासोबत इंटरकनेक्टेड. तो टर्बाइन फिरायला लागल्यावर नॅचरली मॅग्नेट
फिरेल आणि मॅग्नेट फिरल्यावर सरळ इलेक्ट्रिकल एनर्जीचं प्रोडक्शन होईल. आता हा टर्बाईन काय असते तर बघून घ्या 5.2. तो स्टीम टर्बाईन दाखवलेला आहे, पण जवळपास मेकॅनिझम सगळ्याची सारखीच असते. त्याला ब्लेड दाखवलेली आहे, ब्लेड नोझल दाखवलेले आहे आणि हाय वेलोसिटी स्टीम. आता तिथं पॉवरफुल स्टीम सोडलेली आहे. ती स्टीम सोडल्यावर तो टर्बाईन रोटेट होईल आणि त्याची प्लेट्सवर ती स्टीम पडत राहील. त्याच्यामुळे त्याला ऑटोमॅटिकली मोशन येईल जास्त, कारण प्रत्येक त्याच्यावर प्लेटवर पडेल आणि त्याच्यानुसार तो वेगानं पडेल आणि मग मॅग्नेट इलेक्ट्रिकल जनरेटर. A turbine has blades. When a flow of liquid or gas is directed on the blades of the turbine, it rotates. आणि मग जेव्हा एखादा लिक्विडचा फ्लो किंवा गॅसचा फ्लो जर समजा त्या टर्बाईनवर जर आपण वेगाने सोडला तर नॅचरल आहे टर्बाईन रोटेट्स होईल, कारण त्याला ब्लेड आहे, प्रत्येक याच्यावर पडेल, रोटेट होईल. आणि मग बिकॉज ऑफ द कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लो. आणि मग ते कशामुळे, इट इज बिकॉज ऑफ द कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लो. त्या फ्लो मग त्याला मोशन येईल, मोशनमुळे त्याला कायनेटिक एनर्जी मिळेल. आणि ती कशात आहे तर त्या फ्लो मध्ये आहे, लिक्विड किंवा गॅसच्या. बिकॉज ऑफ द कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लो दिस टर्बाईन इज कनेक्टेड टू इलेक्ट्रिक जनरेटर. आणि या टर्बाईनचं कनेक्शन इलेक्ट्रिक जनरेटर सोबत असते, म्हणजे एकमेकाला इंटरकनेक्टेड असतात. Thus the magnet in electrical generator starts rotating and electric energy is produced. And electric energy is produced. खूप सिंपल प्रिन्सिपल आहे. तर सर्वात पहिले काय होईल की एनर्जीचा सोर्स वापरला जाईल, तो लिक्विड असेल, गॅस असेल, जे काही असेल, आणि ते टर्बाईनवर हाय वेलोसिटी खूप वेगाने त्याच्यावर सोडल्या जाईल. मग टर्बाईनचे ब्लेड्स रोटेट होतील, का तिथे कायनेटिक एनर्जी प्रोड्यूस होईल. आणि या टर्बाईन जेव्हा रोटेट व्हायला लागले तर इलेक्ट्रिकल जनरेटर सोबत हा टर्बाईन इंटरकनेक्टेड असतो. याच्यामुळे मॅग्नेट फिरायला लागेल आणि मॅग्नेट फिरायला लागल्याबरोबर तिथं इलेक्ट्रिकल एनर्जीचं प्रोडक्शन होईल. असं सिंपल त्याचं प्रिन्सिपल आहे. एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर मग आपल्याला सगळ्याचे प्रिन्सिपल्स बरोबर लक्षात येतात. शांततेने घ्यायचा, जास्त बरोबर लोड न घेता जर समजा आपण लक्षात घेतलं प्रिन्सिपल्स तर मग पुढचे सोपे जातील. तर मग हा टर्बाईन काय, मॅग्नेट काय, इलेक्ट्रिक जनरेटर काय, मग याच्यामध्येच आपण गुंतून राहू. सो बी केअरफुल. आणि सर्वात महत्वाचं कशाचंही पहिले बेसिक समजून घ्यायचं. एकदम बेसिक समजलं की मग वांधाच नाही. दॅट दिस मेथड ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज बिलो. आणि मग आपण त्याला खाली खाली दाखवलेलं आहे त्याप्रमाणे दाखवू शकतो. तर बघा, thus to generate the electricity based on the principle of electromagnetic induction we need a generator. आणि मग साहजिकच आहे की इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आहे, प्रिन्सिपल आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, तर याच्यासाठी आपल्याला काय लागेल, जनरेटर लागेल. सो टू जनरेट द इलेक्ट्रिसिटी बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वी नीड अ जनरेटर. टू रोटेट द जनरेटर वी नीड अ टर्बाईन. आणि मग या जनरेटरला रोटेट करण्यासाठी आपल्याला टर्बाईन लागेल, वी नीड अ टर्बाईन. And to drive the turbine we need an energy source. आणि मग ह्या टर्बाईनला ड्राईव्ह करण्यासाठी, फिरवण्यासाठी आपल्याला एनर्जीचा सोर्स लागेल. म्हणजेच याच्या पूर्णच्या पूर्ण बरोबर सांगितलेलं आहे की टर्बाईन आहे, पण टर्बाईनला रोटेट करण्यासाठी एनर्जीचा सोर्स पाहिजे. एनर्जीचा सोर्स मिळाल्यावर टर्बाईन रोटेट होईल आणि ते अटॅच असेल इलेक्ट्रिक जनरेटरला. मग टर्बाईन रोटेट झाल्याबरोबर त्याच्या कायनेटिक एनर्जीमुळे काय होईल की मॅग्नेट रोटेट होईल. मॅग्नेट रोटेट झाल्यावर इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होईल. टू रोटेट द जनरेटर वी नीड अ टर्बाईन अँड टू ड्राईव्ह द टर्बाईन वी नीड अन एनर्जी सोर्स. Based on which type of energy source is used to rotate the turbine, there are different types of power generating stations. आणि मग की हा टर्बाईन रोटेट करण्यासाठी आपण कोणत्या एनर्जीचा सोर्स वापरत आहे त्याच्यानुसार मग
प्लांट्स असेल म्हणजे त्यांचे पॉवर प्लांट्सचे वेगळे प्रकार असेल. आता गॅस जर वापरला नॅचरल गॅस तर पॉवर प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस होईल. जर समजा आपण पाणी वापरलं म्हणजे स्टीम वगैरे किंवा पाण्याच्या फ्लोने जर फिरवलं तर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर होईल. आणि स्टीम फिरवलं तर ती स्टीम कशापासून प्रोड्यूस झाली, से इट इज फ्रॉम द कोलला आपण बर्निंग केलं त्याच्यापासून ते पाणी गरम झाल्यावर स्टीम प्रोड्यूस झाली. त्या स्टीमने फिरवत असेल तर मग आपण त्याला कोलचा असल्यामुळे थर्मल पॉवर प्लांट्स म्हणून म्हणजे असे वेगवेगळे प्लांट्स असेल की एनर्जीचा सोर्स कोणता वापरला त्याच्यानुसार त्याचं नाव असेल. ओके, सो based on which type of energy source is used to rotate the turbine, there are different types of power generating stations. The design of the turbine used in a different types of power station is also different. आणि मग जी डिझाईन असते ती कशाची, टर्बाईनची. कारण आताच मी जेव्हा सांगितलं हा स्टीम टर्बाईन आहे की स्टीमवर जो यूज केला जाते स्टीमने ज्याला फिरवलं जाते हा टर्बाईन असा म्हणजे मग वेगवेगळ्या ठिकाणी डिझाईन जी असेल टर्बाईनची ती त्या पॉवर प्लांटच्या अकॉर्डिंगली असेल. सो द डिझाईन ऑफ द टर्बाईन यूज इन अ डिफरंट टाइप्स ऑफ पॉवर स्टेशन इज ऑल्सो डिफरंट. आणि मग खाली अ फ्लो चार्ट शोइंग द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. हे इन जनरल सेन्स मध्ये सांगितलं की या फ्लो चार्ट दाखवलेला आहे की ज्याच्यामधनं इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन होऊ शकते. सर्वात पहिले असेल प्रॉपर एनर्जी सोर्स टू रन द टर्बाईन. सर्वात महत्वाचं टर्बाईनच पळवायचं आहे, पण टर्बाईन कशाने पळवावं लागते तर प्रॉपर एनर्जी सोर्स. म्हणून मग पहिला खाना काय होईल तर प्रॉपर एनर्जी सोर्स टू रन द टर्बाईन. आणि मग त्याच्यानंतर ॲरो करून टर्बाईन रोटेट होईल. टर्बाईन रोटेट झाल्यावर त्यामधलं मॅग्नेट, तर मॅग्नेट ऍक्च्युली तो त्याचा एक कंटेंट आहे, पण ऍक्च्युली सर्वात महत्वाचं टर्बाईनच्या रोटेशनमुळे जनरेटर काम करेल. आणि जनरेटर काम करायला लागल्यावर इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होईल. आणि हे अशा प्रकारे फ्लो चार्ट शोइंग द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी दाखवलेला आहे. पहिले प्रॉपर एनर्जी सोर्स टू रन द टर्बाईन, देन ॲरो, टर्बाईन विल रोटेट, देन टर्बाईन, नंतर जनरेटर कारण जनरेटर फंक्शनिंग सुरू करेल. आणि जनरेटर नंतर इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस. दिस इज द व्हेरी सिंपल प्रिन्सिपल्स यूज in the power station to generate the electricity. सरळ एनर्जीचा सोर्स वापरावाच लागेल, टर्बाईनला फिरवावंच लागेल. आणि मग टर्बाईन जनरेटर मधल्या मॅग्नेटला रोटेट करेल आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होईल, इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि हे झालं तर आता थर्मल एनर्जी बेस्ट इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. थर्मल एनर्जीवर डिपेंड असणारं इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. थर्मल एनर्जी म्हणजे कोलची एनर्जी वापरून औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र असं म्हणतात. चंद्रपूर वगैरे सारख्या ठिकाणी थर्मल पॉवर प्लांट आहे. तर याला आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. सो आय विल स्टॉप हिअर. बाय.